पहलगाम हल्ल्याच्या नंतर भारताने तीनही लष्करी ताकद दाखवायला सुरुवात केली आहे। अनेक वर्षांनी भारत पाकिस्तान युद्धाचे ढग दाटू लागलेले असताना आता पाकिस्तानी लष्करामध्ये चांगलीच खळबळ माजली। पाकिस्तानी भारतीय सीमेकडे लष्कराची जमवाजमव सुरू असतानाच दुसरीकडे पाकिस्तानी लष्करामध्ये राजीनामा सत्र सुरू झाल्याची माहिती मिळते आहे। जवळपास 250 अधिकारी आणि 1200हून अधिक सैनिकांनी पाकिस्तानी लष्करामधून राजीनामे दिल्याची माहिती मिळते आहे। वैयक्तिक कारणं, कामाचा वाढलेला ताण यासह भारतासोबत निर्माण झालेल्या तणावासोबतच ठोस धोरण नसल्याची कारणं देण्यात आल्याचंही समजतंय। या संदर्भामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या 11व्या कोअरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ओमर अहमद बोखारी यांनी लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना लिहिलेले एक पत्र सुद्धा आता हाती लागलेलं आहे। लष्कर प्रमुखांनी या राजीनामा सत्रावरती तोडगा काढावा असं आवाहन या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलं। दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराच्या डायरेक्टर जनरल इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनद्वारे सर्व अधिकारी सैनिकांना या काळामध्ये राजीनामा न देण्याची तंबी देणारं पत्र जारी झाल्याची माहिती आहे। अमित भिडे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। अमित, यामिनी, अत्यंत हे खळबळ उडवून देणारं असं पत्र सध्या व्हायरल झालेलं आहे। ते लिहिलेलं आहे पाकिस्तानच्या 11व्या कोरच्या प्रमुखांनी। लष्कर प्रमुख पाकिस्तानचे आहेत मुनीर, त्यांना साधारणपणे 250 अधिकारी आणि 1200 सैनिक यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलंय त्यांनी या पत्रात। आणि त्या पत्रात त्यांनी काही कोरची नावं दिलीत। त्याच्यातले 12वा कोर क्वेटाची जी आहे तिथल्या 120 अधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय। फोर्स कमांड नॉर्दर्न एरिया म्हणजे पूर्व विभागाची, उत्तर विभागाची, त्याच्यातल्या 80 अधिकाऱ्यांनी आणि 300 सैनिकांनी राजीनामा दिलाय। आणि त्यातही महत्वाचं म्हणजे फर्स्ट कोर मांगला रिजन ही पीओके म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये, तर तिथल्या जवळपास 50 अधिकाऱ्यांनी आणि 500 जवानांनी राजीनामा दिल्याचं या पत्रात म्हटलेलं आहे। पत्रामध्ये काही कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे। त्याच्यामध्ये मानसिक ताण, त्याचबरोबर कामाचा ताण आणि भारतासोबत निर्माण झालेल्या तणावावर ठोस धोरण नसणं, लष्करी ठोस धोरण नसणं, अशी माहिती यात लिहिण्यात आली आहे। अगदी अमित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।